नमस्कार मित्रांनो, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 32(2) नुसार दिव्यांगांसाठी सुनिश्चिती करण्यासाठी तज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपदी विहिती करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून हा पारित करण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये काय काय निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. तर मित्रांनो, बघूया या शासन निर्णयामध्ये कोणता प्रस्तावित योजना राबवण्याचे शासनाने ठरवलेली आहे. तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 संपूर्ण देशभरात दिनांक 17 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 1995 निरसित करण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगांच्या 21 दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 नुसार सरळ सेवा पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. सदर आरक्षण दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन कलम 33 अन्वये दिव्यांगांची पद सुनिश्चिती करणे आवश्यक आहे. सदर कार्यपदी करताना कोणत्याही दिव्यांगांवर अन्याय होणार नाही, तसेच दिव्यांगांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही यानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने एक समान कार्यपद्धती SOP आवश्यक आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आवश्यक आहे. त्याबाबत केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 3 व संदर्भ क्रमांक 5 अन्वये कार्यपद्धती विहित केलेली आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी असलेले संदर्भ क्रमांक 2 व 4 येथील परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित करण्यात आलेले आहे. आता बघूया शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे. तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 34 नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आले आहे. कलम 33 अन्वये शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन दिव्यांगांची पद सुनिश्चिती करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिव्यांगांची पद सुनिश्चिती करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभाग यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत तसेच अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांच्या संवर्गांमध्ये दिव्यांगांसाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी खालील दिव्यांग प्रवर्गातील किमान एक तज्ञ व्यक्ती किंवा प्रतिनिधीसह समिती स्थापन करावी. तर याच्यामध्ये पहिलं, अंध आणि अल्पदृष्टी, कर्णबाधित आणि ऐकू येण्याची दुर्बलता, अस्थिव्यंग, मेंदूचा पक्षघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटलेले, आम्ल हल्लाग्रस्त म्हणजेच ऍसिड अटॅक विक्टिम्स, स्नायू विकृती, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्वमग्नता, ऑटिझम, आकलन क्षमतेची कमतरता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, मानसिक आजार, मेंटल इलनेस, अशा प्रकारचे आजार असणारे दिव्यांग बांधव अशी समिती केवळ विभागांच्या स्तरावर गठीत केली जाईल. त्याचे अध्यक्ष विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव असतील. आता यांचे कार्य काय दिलेले आहेत. समितीने सहाय्यक तंत्रज्ञानातील विकास तसेच केंद्र शासनाने दिनांक 4/1/2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेली पदे आणि दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारातील जागतिक मानके विचारात घेऊन त्यांच्या आस्थापनातील विशिष्ट श्रेणीतील दिव्यांगांसाठी प्रत्येक संवर्गाच्या योग्यतेचा अभ्यास करून विभागातील सर्व संवर्गासाठी पद सुनिश्चिती करणे आवश्यक आहे. याबाबत परिशिष्ट अ प्रमाणे दिव्यांग कल्याण विभागास प्रस्ताव सादर करावा. एखाद्या संवर्गासाठी पद सुनिश्चितीतून सूट द्यायची असल्यास सदर समितीने त्याबाबतचा प्रस्ताव सादर करायचा आहे. सदर समितीने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 33(3) अन्वये किमान 3 वर्षातून एकदा पद सुनिश्चिती केल्याचा संवर्गाचा आढावा घ्यावा. यापूर्वी एखादा संवर्ग लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी राखीव असल्यास सदर संवर्ग त्या लक्षणीय दिव्यांगांसाठी सुनिश्चित राहील. जे पद निम्न स्तरावर फीडर केडर दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेले असेल अशा पदाच्या पदोन्नतीसाठी साखळीतील सर्व संवर्ग सदर दिव्यांग प्रवर्गासाठी सुनिश्चित राहील. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 33(2) तसेच संदर्भ क्रमांक 2 व 4 अन्वये गठीत केलेली समिती अधिक्रमित करून खालीलप्रमाणे पुनर्गठित करण्यात येत आहे. यामध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग हे अध्यक्ष पदावरती असतील.
आता दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या तज्ञ समितीचे कार्य काय असतील तर सर्व मंत्रालयातील प्रशासकीय विभागांची त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील दिव्यांगांसाठीच्या सुयोग्य पदाचा शोध घेण्याबाबत सर्व पदांचा एकत्रित प्रस्ताव संबंधित विभागाच्या समितीच्या अभिप्रायासह उपरोक्त तज्ञ समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्याकरिता सोबतचे विवरणपत्र अ मधील नमुन्यात विभागास सादर करण्याचा निर्णय घेण्यासाठी पाठविण्यात यावा. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34(1) मधील तरतुदीनुसार शासनाला कोणत्याही शासकीय स्थापनेला या कलमाच्या तरतुदीनुसार सूट देण्याचा अधिकार देतो. अशी सूट देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या वरील तज्ञ समितीची मान्यता अनिवार्य आहे. पदे निश्चित करणे ही एक गतिशील प्रक्रिया असल्याने तंत्रज्ञानाचा विकास, नवीन आणि अधिक कार्यक्षम सहाय्यक उपकरणांची उपलब्धता, दिव्यांग व्यक्तींची क्षमता वाढवणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन वेळोवेळी सवलतीचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे कोणतीही सूट जास्तीत जास्त असल्यास वर्षाच्या कालावधीतील वैध असेल. सदर समितीची कार्यकक्षा संबंधित मंत्रालयीन विभागांकडून प्राप्त प्रस्तावापासून सदर पदांवर कार्य करण्यास कोणती दिव्यांग व्यक्ती सक्षम आहे ते निश्चित करणे व त्याबाबत अंतिम निर्णय घेणे असेल. समितीने घेतलेल्या निर्णयानंतर याबाबतची अधिसूचना दिव्यांग कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल. समितीचे अध्यक्ष आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीस संस्थेस किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांस बैठकीसाठी आमंत्रित करू शकतील. एखाद्या मंत्रालयीन विभागाकडून एखाद्या संवर्गासाठी दिव्यांग पद सुनिश्चिती केली नसल्यास किंवा त्या संवर्गास दिव्यांग पद सुनिश्चितीतून सूट दिली नसल्यास असे पद आरक्षणासाठी पात्र असलेल्या सर्व श्रेणीतील सर्व प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी सुनिश्चित केल्याचे मानले जाईल. प्रत्येक मंत्रालयातील विभागाने सोबत परिशिष्ट ब प्रमाणे त्यांच्या संकेतस्थळावर दरवर्षी 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध करावे आणि त्याची प्रत आयुक्त दिव्यांग कल्याण व दिव्यांग कल्याण विभाग यांना सादर करावी. पण प्रत्येक मंत्रालयीन विभागाने सरळ सेवा भरती करताना संबंधित परीक्षा यंत्रणेकडे उदाहरणार्थ MPSC, IBPS इत्यादी तसेच कोणती पदोन्नती करताना संबंधित यंत्रणेकडे 3 वर्षात एकदा कलम 33(3) नुसार दिव्यांग पदनिश्चितीचा आढावा घेतल्याचे परिशिष्ट क प्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. तर आता या पदांची पदनिश्चिती केली जाईल आणि त्यानुसार प्रत्येक विभागातील शासकीय विभागातील असेल किंवा स्वराज्य संस्था असतील या ठिकाणी पदांची आपल्या बांधवांसाठी भरती थोड्याच दिवसामध्ये ही काढली जाईल. जेव्हा या भरतीचा जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, ती जाहिरात सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. तर लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.